14 आणि 15 मार्चला खूप स्नो होता. म्हणजे वादळच आलं होतं स्नोचं. झोपेतून उठले तर हे अशा खिडक्या झाल्या होत्या, पूर्ण फ्रीज झाल्या होत्या आणि पलीकडचं थोडंफार दिसत होतं दृश्य. आणि मग नंतर खूप जास्त स्नो झाला, तेच मला तुम्हाला दाखवायचं आहे. बुधवारी संध्याकाळी सुरू झालेला स्नो शुक्रवारी थांबणार होता, त्याच्यामुळे डोंगरच डोंगर झालेले असणार आहेत, तेच बघा आता. तर हे मास्टर बेडरूमची विंडो टोटल फ्रीज होती सकाळी. आता ॲटलिस्ट ह्या साईडचा स्नो गेलाय आणि इथे आहे, प्लस हा पूर्ण डोंगर झालाय कौलांवरती. म्हणजे मला आता हे जे इथलं झाड वगैरे दिसायचं ते आता दिसतच नाहीये. नमस्कार मंडळी. तर कोलोराडोमध्ये मार्च महिन्यामध्ये हा एक स्नो स्टॉर्म आलेला आहे. मला वाटतं जसं आपल्याकडे परतीचा पाऊस असतो तसा हा परतीचा स्नो असावा, होपफुली. सकाळी मी उठले त्यावेळेला ह्या दोन्ही साईडच्या खिडक्या अशा ह्या पूर्णपणे फ्रीज झाल्या होत्या, बाहेरचं काही दिसत नव्हतं. पण ॲटलिस्ट मला ही झाडं किंवा काही दिसत होती. आता तर काय झालंय, हा पूर्ण कौलांवरती इतका डोंगर साठलाय, माहित नाही हा किती इंचाचा आहे. फुटांचा साठणारच आहे. मगाशी थोड्या वेळापूर्वी शिल्पी आली होती शॉवेल घ्यायला, फावडा, आणि तर तिचे पाय गुडघ्यापर्यंत गेले होते. मी जस्ट तिच्या गुडघ्याची उंची ते मोजलं तर ते होतं 19 इंच, म्हणजे 1.5 फुटापेक्षा सुद्धा जास्त. पण ॲक्च्युअल किती आहे ते अजून माहिती नाही आणि आम्ही अजून एकही राऊंड केलेला नाहीये बाहेर जाऊन स्नो काढायचा. पण विंड सुद्धा भरपूर आहे. जास्त स्नो असला की मग 2 ते 3 राऊंड्समध्ये स्नो काढावा लागतो किंवा त्यापेक्षा जास्त. मग सकाळी शिल्पीने आधी सुरू केला होता स्नो काढायला. त्यांच्याकडे एकच शॉवेल आहे, त्याच्यामुळे त्यांनी आमचं घेऊन गेले आणि दोघांनी मिळून काढला. पण आमचा हा छोटा मदतनीस बघताय ना, त्याच्यामुळे आम्ही काय एकमेकांना मदत करू शकत नाही. हिला सांभाळणं इवाला तेच माझी मदत आहे. आणि ही मी स्केल आणली होती आणि त्याच्याने मी बघतीये की किती आहे हा स्नो. तर तो सकाळी जो मी शिल्पी आल्यानंतर मी चेक केला होता तिच्या पायाची उंची, तर तो 19 इंच होता. आणि नंतर मग मी एका ठिकाणी चेक केला तर तो 18-19 इंचाचाच आहे. विश एकटाच शॉवेलिंग करतोय आणि काढतोय. हा स्नो इतका हेवी होता की अक्षरशः तो असा उचलून घ्यावा लागतोय आणि मग फेकावा लागतोय. उचलून घेऊन फेकावा लागतोय ह्यासाठी कारण की त्याची उंची खूप जास्त आहे आणि मग तो अजून पाईलअप होत जाईल जर आम्ही आत्ता सुरुवात नाही केली तर. ऑफिसला जायचं नव्हतं, वर्क फ्रॉम होम आहे, पण मध्ये ब्रेक घेऊन घेऊन हे काम करायचं आहे. सुट्टी तर नाही आहे ना, तर त्याच्यामुळे असं ब्रेक घेऊनच हे त्याला काम करावं लागत होतं आणि हे सगळं एकट्याला करावं लागत होतं. आता मी हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करते, त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल की तो किती फास्ट करतोय, पण ॲक्च्युली तसं नाही, ते खूप स्लोली होतं काम. आणि आमच्या छोट्याशा पिल्लूला सुद्धा हे करायचं होतं, त्यामुळे तिला टोटल पॅक केलं होतं आणि तिला भरवणं सुद्धा सुरू होतं. पण तिला ते काही खायचं नव्हतं आणि तिलासुद्धा हे शॉवेलिंगचंच काम करायचं होतं. गाड्या वगैरे पूर्ण लोकांच्या माखल्या गेलेल्या आहेत. घरं पूर्ण 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 म्हणजे त्याच्यावरती इतका बर्फ आहे. आणि मेन म्हणजे वारा खूप आहे, प्रचंड वाऱ्याचा स्पीड असल्यामुळं हे अजून अवघड जात होतं, कारण की तुम्हाला श्वास पण घेता येत नाही एवढ्या थंडीमध्ये. पण ठीक आहे, इवा तशी कोऑपरेटिव्ह आहे, तिला करायची असते लुडबुड, पण ती अशी त्रास देत नाही, त्याच्यामुळे होऊन जातं काम. आणि आपला जो रॅम्प आहे हा, तो एवढा मोठा रॅम्प, ड्राईव्हवे सगळा क्लिअर करणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे विशने काय केलं, एक कार जाईल एवढाच त्याचा क्लीन केला. आणि मध्ये मध्ये ब्रेक घेऊनच हे करावं लागत होतं, कारण की ऑफिसचं सुद्धा काम आहे. हा स्नो इतका भयंकर की शाळा आणि कॉलेजेसना तर सुट्टी आहेच, लोक आपापल्या दारातला स्नो येऊन काढतायत आणि एकमेकांना हेल्पसुद्धा करतात. बऱ्याच लोकांनी काय केलं, इथे मेक्सिकन लोक जे आहेत ना, ते खूप कष्टाळू आहेत आणि ते अशी मोठी कामं करतात. मग त्यांच्याकडे ह्या अशा मशिनरी वगैरे असतात स्नो काढायच्या, मग ते रेंटवरती आपण त्यांना बुक करायचं आणि ते येतात. मग तुमच्याकडे किती स्नो झालाय त्याच्यावरती डिसाईड होतं की त्या लोकांनी म्हणजे ते किती पैसे चार्ज करतील. आणि मग जे वृद्ध लोक आहेत त्यांनी मग तशी ती सोय जी आहे ती घेतली होती. आणि हा स्नो जो आहे तो तुम्हाला आता दिसतोय की पूर्ण स्केल गेलाय 18-19 इंचेसपर्यंत आणि तो शुक्रवारपर्यंत पडणार आहे, त्यामुळे मजा असणार आहे खरं.
जे हौशी असतात ना ते बाहेर जाणार स्कीइंगला वगैरे, पण तरीसुद्धा ह्या स्नोमध्ये कोणी जाऊ नये हीच लोकांनी खबरदारी बाळगावी असं सांगितलं होतं. आता रात्रीच्या वेळेला काय केलं ना, आम्ही इवाला स्नो दाखवायचा होता त्यामुळे मी विंडो ओपन केली आहे आणि असं दाखवतोय. हा पूर्ण डोंगर झाला होता. सांगितलंय मी की खूप स्नो आहे आणि पडतोच आहे. तर ही अशी अवस्था आहे. इथे सगळीकडे शाळांना कॉलेजेसना सुट्टी मिळालेली आहे. तर कालचा स्नो काढल्यानंतर पण आज किती साठलाय ते बघण्यासाठी पुन्हा मी स्केल घेऊन आले, बघूया किती आहे. तर इथला हा स्नो काढला होता काल. पुन्हा हा 5 इंचाचा इथे साठलेला जो मी आत्ता बघितला तो 5 इंच आहे आणि ह्या भागातला तर काढलेलाच नाही आहे. लोक कंटाळलेत अक्षरशः स्नो काढून काढून. ह्या गाड्या दिसतच नाही आहेत. तुम्हाला दिसतंय का हे? ह्या गाड्याच दिसत नाही आहेत. तर यासाठी काय करतात ना, इलेक्ट्रिक ब्लोअर वापरतात. खूप हेवी इलेक्ट्रिक ब्लोअर पण असतात. ज्यांचे कॉर्नरचे लॉट्स असतात ना, तर त्यांना तर थोडा जागा भरपूर असतो आणि मोठा एरिया क्लीन करायचा असतो, त्यामुळे ते तसं करतात. आमच्याकडे पण इलेक्ट्रिक ब्लोअर आहे, पण तो लाईट स्नोसाठी आहे. म्हणजे एक फुटापर्यंतचा वगैरे आरामात काढू शकतो, कारण की मधल्या घरांना एवढा स्नो नाही काढावा लागत कम्पॅरेटिव्हली जी कॉर्नर लॉट्स असतात. आणि मग शॉवेल असतं ते फावडा. पण आता काय झालं आहे, इतका स्नो आहे तर ते इलेक्ट्रिक ब्लोअर काम नाही करत आहे, कारण की स्नोचा लेअर खूप आहे आणि हा काढावा लागणार आहे. ॲटलिस्ट एक गाडी जाईल ना. हा एवढा काल विशने काढला होता. दोन्ही साईडचं काढणं शक्य नाही. बाळाला घेऊन मी मदत नाही करू शकत, कारण की मग तिला करायचं असतं आणि अति नाही ठेवू शकत तिला स्नोमध्ये. त्याच्यामुळे मग मी तिला आतमध्ये एंगेज करत होती आणि बिचारा तो एकटा मेहनत करत होता. वाईट वाटलं तरी काही करू शकत नाही, कारण की मग तिला स्नोमधून जायला अडवू नाही शकत आणि मग आपल्याला पण पटापट काम करता येत नाही. तर अशी ही स्नोची मजा असते. तर कसं असतं ना, जेव्हा आपण नवीन येतो अमेरिकेमध्ये खूप छान वाटतं. हे स्नो होतो आहे, कारण की बघितलेलं नाही आहे ना. म्हणजे महाराष्ट्रात कुठे आपल्याकडे स्नो असतो, त्याच्यामुळे काही गरमीची म्हणजे थंडीची सवयच नाही आहे आपल्याला. आणि इथे आल्यानंतर सुरुवातीला हे सगळं फार छान वाटतं. अगदी अपार्टमेंटमध्ये राहताना तर खूपच छान दिसतं हे सगळं, कारण मेहनत करायची नसते. आता काय आहे, आपलं घर आहे तर आपली जबाबदारी आहे. असं नाही म्हणत आहे की हे बर्डन आहे, पण हे आपलं काम आहे. आपल्या घराभोवती चांगलं दिसावं आणि आपण पडू नये, शेजारी पडू नये म्हणून आपल्याला काळजी घ्यावी लागणार. थोडी मेहनत आहे आणि करावं लागतं. आम्ही आनंदाने करतो, आम्हाला वाईट नाही वाटत ह्या गोष्टीचं. देवाने इतकं छान घर दिलं आहे, त्याच्यामुळे आम्ही असं नाही म्हणू शकत की आम्हाला काही वाईट वाटतं आहे किंवा काय. आम्ही ग्रेटफुल आहोत जे पण काही आहे यासाठी. स्नो पण व्हायलाच पाहिजे. स्नो झाला तरच इथे पाणी मिळणार आहे. कोलोरॅडोमध्ये जी कोलोरॅडो रिव्हर आहे नदी, ती 5-6 राज्यांना पाणी पुरवते. जर मग एवढ्या राज्यांना पाणी पुरवायचं तर ह्या नदीला तेवढा स्नो किंवा पाणी पाहिजेच आहे. ही आहे आमची इमिजिएट नेबर लॉरा आणि ती पेट सिटर आहे. म्हणजे ज्यांचे डॉग्स आहेत किंवा कॅट्स आहेत तर त्यांना ती सांभाळते आणि ते खूप छान तिचा बिझनेस आहे. तर आता एवढ्या स्नोमध्ये ती कोणाचा तरी डॉग वॉक करायला घेऊन जायचा होता. मग तिला म्हटलं की कसं करणार, तर ती बोलली की मे बी ती कोणाच्या म्हणजे त्यांच्या बॅकयार्डमध्येच करेल किंवा ॲटलिस्ट जाऊन तिथे बघेल. खोल नाही जात. पण कालचा आपण तो 18 काढलेला आणि आत्ताचा 5, टोटल 23 2 फूट. आणि कौलांवर डोंगर पर्वत त्याच्यानेच काढतोयस की आता इलेक्ट्रिकवाला वापरणार? काल एवढा तू पायऱ्यांवरचं क्लिअर केलेलंस. सॉरी, तुला एकट्यालाच करायला लागतं खरं. हे घ्यायचा का आपण तो मोठावाला इलेक्ट्रिक ब्लोअर पुढच्यासाठी? तो असल्याचा तो पण कामी नसतो, पण थोडाफार तरी मदत करेल ना तो. एकदमच नाही असं नाही. तो मोठा घ्यायला येईल एकदम. तो 2,500-3,000 ला येतो. अच्छा, तो आता एक माणूस कोणतर करतोय आवाज. घराच्या पाठीमागे पॅटिओमध्ये असा हा इवासाठी बांधलेला झुला आहे. तर त्या स्विंगमध्ये पण स्नो साठलाय. हे पाठीमागचं अंगण असं दिसतंय परसदार आणि ह्याला अक्षरशः हे आयसिकल्स तयार झालेत आतमध्ये स्नो साठून. आणि ते मी पाहायला आले होते. आयसिकल सुंदर दिसत होतं म्हणून. दिसायला कितीही सुंदर दिसलं तरी आता हे स्नो वितळायला खूप दिवस लागणार आहे आणि पुन्हा अजून एक स्नो येणारच आहे. प्रेडिक्शन आहे अजून एका स्टॉर्मचं. आणि कोलोरॅडोमध्ये जे प्रेडिक्शन होतं ते होतंच, खरंच होतं. इथे
पॉसिबिलिटी त्यांची खूप जास्त असते आणि दिसतंय खूप सुंदर. आता खूप छान वेदर आहे, फक्त आपल्याला स्नो काढायची मेहनत करावी लागते. राहिलं ना तर आपण गाडले जाऊ एवढा हा स्नोचा ढिगारा झालाय इथे. हा तर जाणारच नाहीये. बऱ्याच लोकांनी हायर केलेत माणसं स्नो काढण्यासाठी आणि स्नो काढून झाला की गप्पा पण मारतायत, कारण की थकलेत सगळेजण. सकाळी मी तुम्हाला दाखवलंच की लॉरा डॉग वॉक करायला घेऊन गेली होती, कारण ती पेट सिटर आहे. आणि आता पॅट्रिकने म्हणजे तिच्या हजबंडने हा सगळा स्नो क्लिअर केला आहे. तर मागे मी एक व्हिडिओ केला होता, शॉर्ट व्हिडिओ, त्यामध्ये सांगितलं होतं की जे साऊथ फेसिंग घरं असतात तिथे सूर्यप्रकाश जास्त काळ असतो, त्यामुळे त्यांचा स्नो लवकर वितळेल कम्पॅरेटिव्हली आमच्या घराचा, कारण की आमचं नॉर्थ फेसिंग आहे. आणि इथल्या गव्हर्मेंटने सुद्धा, म्युन्सिपाल्टीने सुद्धा रोड क्लिअर करण्यासाठी त्यांचे गाड्या आल्या होत्या आणि त्यांनी क्लीन केलं होतं. पण तरीसुद्धा हा स्नो जो इतका पाईल झालेला आहे, वाढलेला आहे, कारण की काढून काढून आपण टाकणार कुठे, आपल्या दाराशिवाय अजून आपल्याला पर्याय नाही आहे. आणि इथे ना मेक्सिकन लोक खूप कष्टाळू आहेत, तर ते येऊन क्लीन करून देतात. त्यांच्याकडे मस्त छान तंत्रज्ञान वापरतात, असं एकदम काही सगळं हातानेच करावं नाही लागत. पण ते खूप कष्टाळू आहेत, त्याच्यामुळे बरेचसे लोक त्यांना हायर करतात आणि मग त्यांनासुद्धा काम मिळतं आणि आपलं पण काम होतं. आणि हा सगळा पांढरा पांढरा बर्फ दिसतो. बाहेर दारात आले ना, अशी कंडिशन आहे की ज्यांचे ट्रक आहेत तेच लोक फक्त जाऊ शकतील, कारण की टायर मोठे असतात ना आणि उंची जास्त असते. इथे ही कार दिसते का, ती निघूच शकणार नाही त्याच्या पुढचा मागचा सगळा स्नो जाईपर्यंत, कारण की हा मेन रोडवरती सुद्धा आपल्या म्हणजे माझ्या गळ्याला येईल. माझी उंची 5 फूट 3 इंच आहे, पण हा माझ्या गळ्याला येईल एवढा आहे. आणि हा जो स्नो आहे, जो विशने काल शॉवेल करून काढलाय, इकडे टाकलाय, तर तो तर काही विचारायलाच नको. त्यात मी तर पूर्णच गायबच होईन, दिसणारच नाही. आणि आम्ही फक्त एक कार जाईल एवढाच स्नो काढला आणि हा जो भाग आहे तो स्नो टाकायलाच जागा नाही, कारण की ह्याच्यावरती ढीग टाकायला त्याचा हातच दुखून जाईल बिचाऱ्याचा. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, त्यामुळे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.